विजू मला त्या मुलीत काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय। ती मुलगी अशी गप्प बसून असते, कुठला तरी अशी विचारात असल्यासारखी। वहिनी जाऊ दे ना, सोडून द्या, नका विचार करू एवढा। नुपूरच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिची काळजी वाटते म्हणून बोलते मी। ती मुलगी वेडी बिडी असली म्हणजे? पिंकी वेडी नाहीये, वेडी नाहीये ती। तिची मानसिक अवस्था समजून घ्या। आई गेली ना पिंकीची, तेव्हापासून ती झोपलेली नाहीये। एके दिवशी उर्मिलाचं कपाट आवरत असताना तिची साडी मला दिसली, ती पिंकीने अशी घेतली आणि उशाशी घेऊन ना शांतपणे झोपून राहिली पिंकी। ही उर्मिला कोण? पिंकीची आई, माझी बायको। काय? तुमची बायको? म्हणजे पिंकी तुमची मुलगी आहे? हो, मी आल्यापासून तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांना, तुम्ही ऐकूनच घेत नाही। म्हणजे तुम्ही सांगत होता ते खरं आहे तर पिंकी तुमची मुलगी आहे, बहीण नव्हे? अहो, इथे आल्यापासून मी तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण कुणी ऐकूनच घेत नाहीये। व्हेरी गुड माय बॉय, आय एम प्राऊड ऑफ यू, व्हेरी गुड। आज मी माझ्या मुलाला बाप बनवलंय। कोण आहात तुम्ही? मी तुझा बाप आहे। आणि काय सुपारी फोडायच्या वेळेला सुद्धा तू बापाला विसरलास? भाऊजी चला। चला काय चला, अरे आत्ता तर आलोय, मला माझ्या मुलाशी जरा बोलू दे। तुम्ही ऐकता का शांतपणे? अहो थोडा घोळ झालाय। संदीप एका मुलीचा बाप आहे। हा, म्हणजे माझ्या नातीचा बाप आहे। ओ माय गॉड, आज जरा जास्तच झाली वाटतं। हो, आम्हाला वरपिताला काय बोलू नका, लग्न मोडून टाकेल। चालेल, आम्हालाही तेच हवंय, मोडा लग्न। तुम्हाला जर लग्न मोडायचं असेल ना, तर आम्ही हे लग्न अजिबात मोडणार नाही, कारण की मुलगी आम्हाला पसंत आहे। अरे संदीप, तुझं संदीपच नाव आहे ना बाळा? बरं झालं शैला आलीस तू, सांभाळ ना भाऊजींना। अरे सांभाळ काय, सांभाळायला मी काय लहान मुलं आहे का? आता मला एक नात आहे, मी आजोबाबा आहे। विराज अमेरिकेत जाऊन हे पण कसं शक्य? काय थांबा थांबा थांबा, तुम्ही घोळ आणखीन वाढवू नका, आधीच घोळ झालाय। ऐका जरा, हे बघा संदीपराव, ती तुमची बहीण आहे असं आम्हाला कळलं होतं, म्हणजे ब्युरोतनच ही माहिती मिळाली होती आम्हाला। पण आता तुम्ही म्हणताय की ती तुमची मुलगी आहे। हे बघा, जर असं असेल ना तर आम्हाला आमचा विचार बदलावा लागेल। अहो, मी तेच सांगतो, तुम्ही विचार बदला, माझी काही हरकत नाहीये। पण माझी हरकत आहे। नुपूर, अगं यांचं लग्न झालंय, यांची बायको 2 वर्षापूर्वी वारली, ती पिंकी यांची मुलगी आहे, आणि हे सगळं आपल्यापासून त्यांनी लपवून ठेवलं आणि आपल्याला फसवलेलं आहे, तरी तू म्हणते माझी हरकत नाही? नाही हा काकू, यांनी आपल्यापासून काहीही लपवलेलं नाहीये, आणि जे काही झालं ना त्यात ह्यांचा काहीच दोष नाही अगं, आणि त्यांना पूर्ण हक्क आहे पुन्हा एकदा संसार थाटण्याचा। हे बघा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, आणि तसंही एकदा ठरलेलं लग्न मोडलेलं मला नाही आवडणार, त्यामुळे मी तयार आहे लग्नाला। मी तयार आहे, हे तयार आहेत, माझे उखाणे सुद्धा तयार आहेत, पिंकी सुद्धा तयार आहे। अरे अच्छा, पण पिंकी कुठे आहे? कुठे गेली पिंकी? तुझ्यासोबतच खेळत होती ना? हो, म्हणजे आम्ही लपाछपी खेळत होतो ना, मग ती लपायला गेली, मग मला सापडली नाही, पण मग ती लता काकूकडे जाणार होती तयार व्हायला, मला वाटलं लता काकूकडे। नाही, मी कामात होते, मला नाही दिसली ती। अरे मग कुठे गेली माझी नात? शोधा तिला। मी काय म्हणतो, आधी आपण सुपारी फोडून घेऊया का? हो गुरुजी, जरा गप्प बसा ना, सिरियस मॅटर आहे। कुठे गेली असेल ती? बाबा, अहो बाहेरचा दरवाजा उघडाच होता की, थांबा अंगणात आहे का बघून येतो मी। नाही, मला वाटतं माझ्या रूम मध्ये असणार, साड्या चुडकून तिथेच बसली असणार। मी किचन मध्ये बघून येते, तिथे असेल कदाचित। चला आपण माझ्या खोलीत बघून येऊ। मी आईसाहेबांच्या रूम मध्ये बघते, तिथे असेल कदाचित। बाहेर म्हणजे रोडवर पण जाऊ शकते, चल पटकन थांब। अहो ऐकलत का, आज तुमच्या आशीर्वादामुळे आपल्या नुपूरच्या लग्नाची सुपारी फुटणार एकदाची, तर सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणजे मिळवलं। आईसाहेब, काय ग शैला, काय झालं? सुपारीचा मुहूर्त 5:30चा आहे ना, झाली का सगळी तयारी? हो हो, मला आधी सांगा, तुम्ही इथे कधीपासून आहात? कधीपासून म्हणजे
माझं लग्न झाल्यापासून? हो तसं नव्हे हो, म्हणजे आत्ता इथे कधीपासून आहात तुम्ही? आता म्हणजे आज? हा. अगं सकाळपासून मी रूमच्या बाहेर पडलेच नाहीये. म्हणजे एकटेच होतात? हो एकटीच होते. ती कुठे गेले माहित नाहीये. अगं ती काय उंदीर आहे का बेडच्या खाली लपायला? हो मी बाईसाहेबांना नाही शोधत आहे, मी पिंकीला शोधतेय. पिंकी इथे आली होती का? पिंकी, पिंकी. अगं ती नाही आली इथं. पण काय झालं? बाईसाहेब खूप मोठा घोळ झालाय. आता कोणी घातला घोळ? लता वहिनींनी. म्हणजे लता वहिनींनी आपल्याला सांगितलं होतं ना पिंकी संदीपरावांची बहीण आहे म्हणून. बरं मग त्याचं काय? तोच तर मोठा घोळ झालाय ना. पिंकी संदीपरावांची बहीण नाहीये, मुलगी आहे, मुलगी. काय? बायकोला जाऊन 2 वर्ष झाली आहेत. पिंकीला आईची माया मिळावी म्हणून दुसरं लग्न करतायत ते. तरीच तो म्हणत होता मला सगळ्यांशी बोलायचंय म्हणून. बरं मग पिंकीचं काय? तिला का शोधतेस? अहो हे सगळं तर झालंच, पण आता पिंकी सापडत नाहीये ना. कुठे गेली आहे ती? तिला कोणी काही बोललं का यावरून? नाही हो, एवढासा जीव तो, तिला कोण बोलणार? मग संदीपरावांना कोणी काही बोललंय का? आता ते आपल्याशी खोटं बोलले म्हणून लतावेनी बोलले त्यांना. लता बोलली म्हणजे बरंच काही बोलली असणार. आता बिचारीला असं वाटलं असेल की आपल्यामुळं आपल्या बाबांना सगळं बोलणं ऐकून घ्यावं लागेल किंवा आपल्या बाबांच्या लग्नात आपल्यामुळे व्यत्यय येणार असं मनात येऊन कुठेतरी निघून गेली असेल ग ती. नाही हो, असं काही नसेल. असं जर झालं ना तर सगळं पाप आपल्याच माथी लागेल हो. नाही नाही, ती इथेच कुठेतरी असेल. मी शोधते ना तिला. हा शोध शोध. पिंकी, ए पिंकी, 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 बाळा पिंकी. पिंकी, ए पिंकी, पिंकू, पिंकी, पिंकी, पिंकी. सापडली पिंकी? नाही ना, आईसाहेबांच्या रूम मध्ये नाहीये, हॉल मध्ये पण नाहीये ती कुठे. माय गॉड, मला वाटलं माझ्या रूम मध्ये असेल, झाडा चुरगळत बसली असेल. तिथेही नाहीये. तुम्हाला दिसली का? नाही सगळं वाडा शोधलं मी, नाही सापडत आहे कुठे. बाई आता काय करायचं? पिंकी, 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 कुठे गेली? पिंकी, पिंकी, कुठे गेली होई? हा, मी तिला एकटीला सोडतच नाही आणि उर्मिला गेल्यापासून तर. हे बघा, अहो ती असेल कुठेतरी. काय झालं ना, आम्ही लपाछपी खेळत होतो म्हणून ती लपली असेल कुठेतरी, पण घरातच असेल. पण गेली कुठे ती? जीव टांगडीला लागलाय माझा नुसता. मी तिला एकटीला सोडतच नाही कुठे. हा, 2 वर्षापूर्वी तिची आई गेली आणि आता मला पिंकीला गमवायचं नाहीये. हो, किती छान खेळत होती तुमच्याशी. हो ना, हसत होती. हो ना. आई गेल्यापासून गेल्या 2 वर्षात पहिल्यांदा हसताना बघितलंय मी तिला. तिला आई मिळावी, तिला कुणाला तरी आई म्हणावं म्हणून हा लग्नाचा घाट घातलाय मी. हो ना. आणि आता तीच गायब झाली. हो ना. पिंकी, हे बघा, हे बघा, तुम्ही ना नका काळजी करू. ती नक्की भेटेल आपल्याला, नक्की. माझ्यावर राज्य होतं की नाही, मग मी शोधून काढेन तिला. डोंट वरी. हो, पण आपण सगळीकडे शोधलं, सगळ्या खोल्या बघितल्या, अंगण बघितलं, कुठेच नाहीये ती. एक जागा राहिली. पिंकी, 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 ए पिंकी, पिंकी, पिंकी. नाही नाही हो, इथे सुद्धा नाहीये ती. आता काय करायचं? जोपर्यंत पिंकी सापडत नाही तोपर्यंत शोधत राहायचं. आणि मी शोधणार तिला. मी असा आमचा डाव अर्धवट नाही सोडणार. का का मी तिला एकटीला सोडून गेलो? हो, असं नका ना म्हणू. तुम्ही असे पॅनिक नका हो प्लीज. मग काय करू? हा, त्या पोरीचा बाप आहे मी. शांत बसून राहू, नाही जमणार मला. नाही नाही, पण मी असं म्हणतच नाहीये की तुम्ही शांत बसून राहा. माझं म्हणणं आहे की तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका. हे बघा, पिंकी आपल्याला नक्की सापडणार, खरंच. अहो, पण कुठे, कधी सापडणार? बरं, एक काम करूया, आपण बाहेर शोधूया. चला चला. एक मिनिट. पिंकी, अरे मॅडम इथे झोपल्यात. पिंकी, पिंकी,
पिंकी पिंकी उठ पिंकी, ये बाहेर ये बाहेर ये. इकडे इकडे इकडे. नट्टू ताई. अहो रडताय कशाला? पिंकी सापडली आपल्याला. अरे देवा. हो चला घाई करा, मुहूर्त निघून चाललाय. अहो सुरू काय आहे तुमचं? गुरुजी काय चाललंय तुमचं? परिस्थिती काय, तुमचं काय? हा, पिंकी हरवली आहे, तिला शोधायला नको? आणि तुम्ही इथे का बसलात? हा, मुलीला शोधा, चला लवकर. मी शोधायचं? ऑफकोर्स. अहो मगातपासून माझ्याकडनं सगळी कामं करून घेतली. मी इथे पूजा करायला आलोय. ती पूजा करणार, दक्षिणा घेणार आणि निघून जाणार. कोण देणार दक्षिणा तुम्हाला? इथे मुलगी नाही सापडली तर सुपारी फुटणार नाही आणि तुम्हाला दक्षिणा मिळणार नाही. ओके बरं, आपण शोधू तिला, भेटेल ती. मामी पाणी दे. पाणी कसलं मागतोय? मुलगी भेटली का? ती भेटली असती तर आमच्या सोबत आली असती ना. माय गॉड. आई खूप शोधलं स्टेशन पर्यंत गेलो, कुठेच नव्हती ती. माय गॉड, पप्पडे थकलास का रे? पाणी पी, पाणी पी. अरे पण मग गेली कुठे पोरगी? हा, मुलगी इथं आहे. अगं बाई. ओ माय गॉड. ए पप्पुड्या, हा? कुठे होतीस तू? सॉरी, पिंकीमुळं तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला, माफ करा. अहो नाही, असं माफी मागू नका. म्हणजे त्रास झाला म्हणून बोलत नाहीयेत त्या, काळजीपोटी बोलतायत. आणि काय ग पिंकी, कुठे गेली होतीस बाळा तू? असं जातात का? किती काळजी वाटली की नाही सगळ्यांना. असं न सांगता कुठेही जायचं नाही. हा, निदान बाबांना तरी सांगायचं, कळलं का? काय मग होती कुठे? अगं ही स्टोर रूम मध्ये ना माझी ओढणी घेऊन गाढ झोपली होती. वा मस्त, म्हणजे मॅडम आम्हाला कामाला लावून छान झोपल्या होत्या. अरे हसते बघ कशी. म्हणजे आमची झोप उडवली आणि स्वतः झोपली होती. हसते. आपण खूपच कौतुक केलं ना तिचं. आपण म्हणत होतो ना मुलगी किती शांत आहे, मस्ती करत नाही. तिने दाखवून दिलं सगळ्यांना की मी पण मस्ती करू शकते, है ना पिंकी? पण काही असो, सुखरूप आहे ना, हेच खूप मोठं आहे आपल्यासाठी. अहो आता झालंय ना सगळं, मग आता सुपारी फोडायला काय हरकत आहे? अहो मुहूर्त निघून चाललाय. अहो लेले गुरुजी, सुपारी नुपूरच्या लग्नाची फोडायची की तुमच्या लग्नाची फोडायची आहे? किती घाई करताय? अहो मुहूर्तावर सगळं झालेलं बरं असतं. नाही चला लवकर, नाही घाई करायला हवी आपल्याला. नाही अरे वराचा आणि वरपित्ताचा काहीतरी काळजी करा. हो हो हो, यश जा, सगळ्यांना बोलव. अजून कोणाला? म्हणजे आई साहेबांना बोलव जा. नाही त्याची काही गरज नाहीये. अगं असं काय बोलते नुपूर? आई साहेबांना बोलवायला नको का? नाही तसं नाही म्हणत आहे मी काका. म्हणजे सुपारी फोडायची काही गरज नाही. अगं तू तर लग्नाला तयार होतीस ना बाळा? हो, म्हणजे मगाशी मी जरा कन्फ्यूज झाले होते, पण आता सगळं कळतंय मला व्यवस्थित. आता काय कळलंय तुला? अरे म्हणजे हे की नाही, पिंकीसाठी आई शोधायला आले होते, पण मी तर पिंकीची नकटू ताई आहे. हो की नाही पिंकी? खरंच आज पिंकीला नुपूर बरोबर खेळताना बघून खूप आनंद झाला मला. आणि पिंकीनी तिला आई म्हणून नाही तर ताई म्हणून स्वीकारलं. आई काय किंवा ताई काय, माया दोघी लावतात. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. तुमची नुपूर सगळ्यांना बोलतं करते. माझ्या पिंकीला सुद्धा बोलतं केलं ते. तिचे आभार कसे मानू ते कळत नाही. वा, हे छान आहे. नकटू ताई म्हणून आपलंसं केलं आणि आता लगेचच उपकाराची भाषा करून पर्क करताय. अहो पिंकी माझी छोटूशी बहीण आहे, तिच्यासाठी मी इतकं करूच शकते. अजून एक काम करशील? सांगा ना. ही ओढणी तिच्याजवळच ठेवशील, म्हणजे तिला जेव्हा तुझी आठवण येईल तेव्हा ती ओढणी बघेल आणि उशाशी घेऊन झोपेल. अय्या, हे काय विचारणं झालं का? प्लीज घेऊन जा, माझी काहीच हरकत नाही. पण मी काय म्हणते, तिला जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल ना, तेव्हा तिला इथेच घेऊन येत जा ना माझ्या बरोबर खेळायला. आम्ही सगळेजण खेळू तिच्या बरोबर. येशील ना ग पिंकी? हो नट्टू ताई.
शिव सिरियसली आय मिस यू, खरंच. अरे यार मी खोटं का बोलेन, मी खरंच खूप मिस करतोय तुला. अरे मी मुद्दामून का करेन, तुला कळतंय का इथे हे सगळं सेटल करताना माझी किती वाट लागते ते. कसे येऊ त्यांना मी सोडून. हे बघ ते माझे पेरेंट्स आहेत, तू माझ्या पेरेंट्स बद्दल काही बोलायचं नाही, आधीच सांगतोय मी तुला. तुझ्या पेरेंट्स बद्दल मी कधी काय बोलतो का. अरे यार एकदा बोललो तर तू कुठे घेऊन बसती असते. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ मी त्यांना प्रॉमिस केलंय, तुला कळतंय का. हा आय नो मी तुला पण प्रॉमिस केलंय, पण आता ते नाही लवकर पूर्ण करू शकत. मी काय करू आता, डोकं आपटून घेऊ का. एक मिनिट तुला काय म्हणायचं, मी सगळं मुद्दामून करतोय, मी काही प्रयत्न करत नाही. नाही तू म्हणालीस आता की मी काही प्रयत्न करत नाही. बघ जर असं असेल ना तर मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, मी फोन ठेवते. बाय. चल. तुझा फोन होता का. तुला काय करायचंय. हो. भांडण झालं नाही, भांडण्याची प्रॅक्टिस करत होतो. जाऊ दे ना रे नीरज, तिला राग येणं स्वाभाविक आहे की नाही, आहे की नाही मला सांग. अरे तिला आठवण येत असेल तुझी. नपूर बघ तू ना आता आज जाऊन झोप शांत. माझं ऑलरेडी डोकं खाल्लंय तिने, तू माझं डोकं खाऊ नकोस, कळलं तुला. जाऊन झोप. बरं ठीक आहे, कॉफी पी, तुला बरं वाटेल. मला नको. अरे बरं वाटेल रे तुला, पी तू कॉफी. मी तुला प्रॉमिस करते की तुझी कॉफी संपायच्या आत मी तुमचं भांडण मिटवेल. नपूर कॉफी देणे इतकं सोपं नाही येते, तू ओळखत नाहीस. एक नंबरची हट्टी येते. असू दे. माझ्याकडे असा एक मॅजिकल वर्ड आहे ना, जो खूप मनापासून बोलला की किती हट्टी माणूस असला तरी सुद्धा त्याचा राग असा जातो. तू घे, तू ही कॉफी पी, गरम आहे. शांतपणे कॉफी पी आणि मला तुझा मोबाईल दे प्लीज. मोबाईल दे. तू जाऊन झोप, तुला गरज आहे. मोबाईल दे प्लीज. अरे काय त्रास आहे तुझा, मोबाईल घे. किती चिडतोस रे. थँक्यू. काय टाईप करतेस बघू. सॉरी. असे हजारो लाखो सॉरी मी रोज बोलतो तिला. तू इतक्या चुका करतोस आणि त्याही रोज. झालं, जोक केलास, टाळ्या वाजवू. यु नो व्हॉट, मला ना कळलंय प्रॉब्लेम काय ते. म्हणजे मुलं चुकतात कुठे माहितीये, ती प्रेमात पडतात. नंतर मग समोरच्यानी किती चुका केल्या तरी स्वतःहून सॉरी म्हणायची सवय लागते त्यांना. मेसेज वगैरे पाठवून काय होणार नाही, काही रिप्लाय वगैरे येणार नाहीये. आणि जरी आला तरी असं लिहून येणार की आधी चूक करायची, नंतर सॉरी म्हणायची सवयच आहे तुला. बघ. सॉरी. इट्स ओके. तू कशाला सॉरी म्हणतेस आता. शूनी सॉरी पाठवलंय. शूने सॉरी आणि तेही तुझी कॉफी संपायच्या आत. हरियाणा मी नुपूर. हा आता लगेच थँक्यू वगैरे काय म्हणू नको, मला माहिती नाही, खूप भारी आहे. गुड नाईट. थँक्यू फॉर द कॉफी. अच्छा, अरे बाहेर उन्हाळ काय करत असतोस, इकडचं काम दिलंय व्यवस्थित कर. पप्पा माझा वर्कआउटचा वेळ वाया जातोय. अरे आयुष्य वाया गेलं रे, वर्कआउटचं काय घेऊन बसलाय. घाणेरड्या आवाजात हसू नको. ए घोडा खेंकल्यासारखी हसू नकोस. आणि त्या कचऱ्याला वारा घालू नकोस, कचरा काढ. कंबरेनं कंबर त्यात वाघ अशी. मला वर्कआउट करायचं. अरे हे सुद्धा एक वेगळं वर्कआउटच आहे, ते नीट वर्कआउट कर. चल चल चल. दादा प्रसाद घे. दे. हे घे रे. ओहो, बरं ऐका, एक आनंदाची बातमी आहे. असली. अरे घरात तर चला, सांगते सगळ्यांना एकत्रच. हे घे ग प्रसाद. नक्टू नक्टू हे घे, तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. या माझ्यासाठी. हे काय ग, नवीन स्थळ येतंय का. तू घरात तर चल, सांगते. ए काका, हा चल लवकर. आलो आलो. काय आनंदाची बातमी असेल आता, ते मला कसं माहिती असेल. हो बस कामाला चल. ए कुठे झालंस. ते आतमध्ये उगाच. अरे शैला आत्ताची आनंदाची बातमी आहे ना.
कसला आनंद? कुणीतरी संत महात्मा भेटला असेल, हीच काय ती आनंदाची बातमी. हा यार. झालं? हा हात इकडून काढ, हे पकड आणि कामाला लाग. चल 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 चल. ए! अरे ते ठेव, ह्याने ते सगळं कर.